हुबैफू मधून हे सगळे कलाकार आपल्याला हसवत असतातच, पण ज्यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला हसायला शिकवलं अशा महान पु ल देशपांडेंना मात्र आपण कधीही विसरू शकणार नाही. आपण महाअंतिम फेरीच्या जवळ चाललेलो आहोत, तेव्हा या सगळ्या कलाकारांना आशीर्वाद देण्यासाठी जर पु ल देशपांडे आणि त्यांचा अंतू बर्वा इथे आला तर या मंचाची प्रतिष्ठा खऱ्या अर्थानं वाढेल असं मला वाटतं. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात अतुल परचुरे आणि जयंत सावरकर. रत्नागिरीच्या मधल्या आळीत लोकोत्तर पुरुष राहतात. त्यांच्या हात रत्नागिरीच्या जांभ्या दगडाचे, नारळा सुपारीचे, खाजऱ्या आळवाचे आणि फट म्हणता प्राण कंठाशी आणणाऱ्या ओल्या सुपारीचे गुण एकवटलेले आहेत. अंतू बर्वा हा याच मातीत जन्मला आणि पिकला. खरं तर अंतूला अंतू असं एकारार्थी म्हणावं असं त्यांचं वय नव्हे. म्हणजे 10-12 वर्षापूर्वी त्यांना मी जेव्हा बघितलं तेव्हाही त्यांच्या डोक्यावरचे आणि दाढीचे केस पिकलेले होते. दातांचा अर्धा अण्णू गोकट्या झालेला होता. अण्णू गोकट्या होणं म्हणजे पडणं हा अंतुशेटनं मराठी भाषेला बहाल केलेला एक वाक्प्रचार. रत्नागिरीचा अण्णू गोपटे वकील हा गेले कित्येक वर्ष ओळीनी म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीला पडत आलेला आहे. तेव्हापासून विहिरीत पोहरा पडला तरी अंतुशेट ओरडतात, पोऱ्याचा अण्णू गोकट्या झाला काही रे. अंतुशेटची आणि माझी भेट झाली ती बापू हेगिस्टेच्या दुकानात. मी सिगरेटी आणायला गेलो होतो. ओ ओ ओ तुम्ही हा वकील साहेबांचे जावई ना? हो. झटक्यात ओळखलेच मी. बापू जावईबाबांसाठी चहा सांग. असू दे हो. तुमचे सासरे आमचे दोस्त. सांगा त्यांना अंतू बर्वा विचारित होता म्हणे. हो सांगतो ना. पुण्याहून केव्हा आलात? ते 2 दिवस झाले. बरोबर, दिवाळी सण असेल. मागा चांगली फोर्ड गाडी मागा सासऱ्याकडे. अहो तुमचे मित्र आहेत ते तुम्हीच सांगा. वा बोलण्यात काय ऐकणार तुम्ही, पुण्याचे ना. मुक्काम आहे का आपली फ्लाइंग विजिट? नाही 2 दिवसात जाणार. उत्तम. त्या कसोपकर वकिलाच्या जावयासारखे करू नका. अहो त्याने 6 महिने तळ ठोकला. शेवटी कसोपकर वकिलानं त्याला आपल्या खळ्या सारवायच लावले. जास्त दिवस राहिले म्हणजे जावई सुद्धा दशमग्रह होतो. काय बरोबर. बापू शेठ ओळखलेस का? पाहुणे आपल्या वकील साहेबांचे जावई. हो हो नमस्कार नमस्कार. चहा घेता? अहो नाही हो, उकडत आहे फार. अरे रत्नागिरी सुकडायचे, गोठ्यात निजणारा बैलाच्या मुताची घाण येते असे म्हणून कसे चालेल? अरे रत्नागिरी हवा थंड असती तर त्याला शिमला नसते का म्हटले. तुम्ही आता असे करा, उकडायला लागले म्हणजे दुपारी सड्यावरच्या आमच्या पोफळीच्या बागेत या निजायला. तिथे म्हणजे सगळे एअर कंडिशन. आमचा आपला कंट्री विनोद. काय बापूशेठ? बापूशेठ पाहुणे लेखक आहेत. आपल्या आबा शेट्यासारखी जो 50 नाटके पाडले नाहीत. अरे बोलू नका, नाही तर तुमच्यावर सुद्धा लिहायचं एखादा फरमास फारस. करतात काय हे? अरे अरे करतात काय म्हणजे काय खुळे का काय तुम्ही बापू शेठ? ती सगळी रद्दी काढा. 10 ठिकाणी फोटो खाली यांचेच नाव छापलेलं दिसेल. सिनेमात असतात हे. काय सिनेमात? मग सांगताय काय? जावे बापू एक प्रश्न विचारू काय? विचारा की. म्हणजे रागवणार नसेल तर. हो छेओ रागवायचे काय विचारा की. सिनेमातल्या नट्यांविषयी आम्ही हे जे काही वाचलेले आहे ते सगळे खरे असते काय हो? कारण आपले गंगाधर बाष्ट्याच्या अस्सल बेळगावी लोण्यासारखे पीठ मिसळलेलं. वा वा. नाही हे जे काही म्हणजे पाहुणे वाजतात हो. कोर्टात साक्षीदार म्हणून नाव काढा. अहो हे जे काही म्हणजे तर्जनी नासिका न्याय. मी काही कोकणात पहिल्यांदाच आलेलो नव्हतो, त्यामुळे अशा प्रश्नांना मी सरावलो होतो. अंतू शेटची आणि माझी त्यानंतर भेट झाली ती नाटकाच्या प्रयोगाच्या वेळेला. मी गावात एकच प्याला नाटकाचा प्रयोग होता. संच यथातथाच होता. मी नाटक बघून इंटरव्हलला बाहेर आलो तर
अंतुशेठ. काय जावई बापू, अरे काय कसा काय जमलाय एकच प्याला? ठीक आहे. फुकेट पासत वाटते तुम्ही. हं? अहो एक नावी दुसऱ्या नाव्याच्या दाढीचे पैसे घेत नाही म्हणे. अहो नाही हो, तिकीट काढलंय. मग ठीक आहे म्हणून गुळमुळीत उत्तर काय दिल्यात? दमड्या मोजल्यात ना तुम्ही? हो म्हणजे मग सांगा ना ठणकावून सिंधूचा पार्टी कंडम आहे म्हणून. पार्टी काय अंतुशेठ, बाई आहे ती काम करणारी. बाई हो काय सांगता काय? मग कसले दिसणे आणि कसला तो आवाज. अरे मनात आणि तर सुधाकराला कडेवर घेईल. अरे सिंधू कसली, मालवणचं सिंधुदुर्ग आहे. पाहिलं वाटतं नाटक. मी बघताय हे असले नाटक. उगीच दोन झापे बाजूस सरून जरा डोकावले बारीकसे. काही अर्थ नाही हो असले नाटक. चल बापू फुकटचे जागरण नको. चल. विनाकारण आपल्या मताची एक पिंक टाकून अंतुशेठ निघून गेले. वास्तविक अशा पिंका टाकण्यातच आयुष्य गेलं. आणि या सर्व जराजर्जर झालेल्या गोष्टीत दोन गोष्टी मात्र कायम होत्या. सानुनासिक पण सुस्पष्ट आवाज आणि पिढ्यानपिढ्या डोक्यावर थापलेल्या खोबरेल तेलानं दिलेली वंश परंपरागत तैलबुद्धी. खरं तर त्या आळीतले सारेच नमुने एका वळणाचे किंवा आडवळणाचे. भाषेला कशी फुरशासारखी पायात गिरकी घेऊन चालायची सवयच झालेली. कुणाचं बरं झाल्याचं सुख नाही, वाईट झाल्याचं दुःख नाही, जन्माचं सोयर नाही, मरणाचं सुतक नाही. पण वाट मात्र सदैव कोकणी वाटेसारखी नागमोडीची. देवानं अंगणात नारळीचा कल्पवृक्ष दिलेला, पण त्याच्या खोबऱ्यापेक्षाही करवंटीची सलगी अधिक. एकदा कोकणात दुष्काळ पडला होता. म्हणजे तसा कोकणात नेहमीच दुष्काळ, पण अंतुशेठच्या भाषेत सांगायचं झालं तर फॅमिन ऍक्टान्वये पास झालेला दुष्काळ होता. गावात नेहरूंचं भाषण झालं, गावात धामधूम होती. अंतुशेठ कुठे दिसले नाहीत. आणि अरे अंतुशेठ, अहो भाषणच दिसलं नाहीत. नेहरूंचे भाषण ना? हो. अरे दुष्काळ पडलाय त्याला म्हणा भाषण कसली देताय? तांदूळ दे. वा वा. खुळे तुम्ही. आला नेहरू चालले त्याला बघायला आणि रत्नागिरीत त्याला दाखवले नाही काय? तर बाळ गंगाधर टिळक जन्माला आले ती खोली आणि खाट. आता गंगाधर पंतास काय स्वप्नात दृष्टांत झाला होता की तुझ्या बायकोच्या पोटी लोकमान्य जन्मास येणार आहे म्हणून? का साक्षीला गंगाधर पंताच्या बायकोची सुईण आली होती? अरे टिळकांचे सोड, त्याला झाली 100 वर्ष जन्मास येऊन. तुझ्या मातुश्रीच जाऊन विचार तुझा जन्म कुठल्या खोलीत आणि कुठल्या खाट्यावर झाला ते तिला आठवताय का? आणि मग मला सांग टिळक आणि नेहरूच्या गोष्टी. मला नेहमी प्रश्न पडायचा आहे, या मंडळींची नेमकी आदराची स्थानं तरी कुठली? गेल्या काही वर्षात रत्नागिरीला फार वेळा जाता आलं नाही, त्यामुळे अंतुशेठची भेट नाही झाली. 2-4 वर्षापूर्वी जाण्याचा योग आला तेव्हा अंतुशेठची आणि माझी शेवटची भेट झाली. मी रत्नागिरीहून भल्या पहाटे मुंबईला यायला निघालो होतो आणि एसटी स्टँडवर अंतुशेठची हाक ऐकू आली. जावई बापू. अहो जावई बापू. अरे अंतुशेठ. शंभू जोगळेकरांन बापाला काशी विश्वेश्वर दाखवून आणलं नाही. येताना आमच्यासाठी गंगेच्या पाण्याचा शिलबंद गडू घेऊन आलाय. पुढच्या खेपेला याल तेव्हा हा गडू शील फोडून आमच्याच तोंडात उपडा झालेला दिसेल. असो, आता मुद्दाम तुम्हाला भेटायला आलो. तुम्ही इंग्लंडला जाताय म्हणे? हो. कॉंग्रॅच्युलेशन्स. आमची एक रिक्वेस्ट आहे. रिक्वेस्ट? हो. आता तुमच्याशी आम्ही इंग्रजीतच बोलायचंय. रिक्वेस्ट आहे तेवढा कोहिनूर बघून या. कोहिनूर बघून या. आम्हाला काही जमले नाही आणि आता यापुढे जमेल असे काही वाटत नाही, पण तुम्ही बघून आलात म्हणजे आमच्या मनाला तेवढेच समाधान. मेल्यानंतर पिंडाला कावळा शिवला नाही ना, तर कोहिनूर कोहिनूर म्हणून ओरडा, कावळा नक्की शिवेल. आयुष्यमान भव. श्रद्धाळू आहात म्हणून यश आहे तुम्हाला. तुमच्या बायकोला आमच्या मुलीलाही आशीर्वाद सांगा. तुम्हाला म्हणून सांगतो,
कुणाजवळ बोलू नका, मनात ठेवा. आमची बायको गेली त्याला 40 वर्ष झाली. तेव्हापासून दारचा हापूस मोहरला नाही. एरवी शेकड्यानं आंबे देणारा वृक्ष तो, पण काय कुणाचे भाग्य कुठल्या दिशेनं जाते बघा. असो, चला चला. अरे जावई बापू, ज्यासाठी आलो होतो तेच राहत होते. ही एवढी पुडी ठेवा तुमच्या जवळ. काय? विश्वेश्वराचा अंगार आहे. विमानानं जाणार आहात म्हणजे एवढी पुडी काही जड व्हायची नाही तुमच्या खिशाला. चला, शुभास्ते पंथाना संतु. कधी नाही त्या अंतुशेठच्या बोलण्यात विलक्षण गोडव्याची झाक जाणवली मला. एसटी निघाली. अंतुशेठनी आपला सदरा वर करून म्हातारे मिचमिचे डोळे पुसले. त्या अंधुक प्रकाशातही त्यांचं खपाटीला गेलेलं पोट माझ्या डोळ्यांवर आघात करून गेलं. कोकणातल्या फणसासारखीच तिथली माणसं देखील खूप पिकल्याशिवाय त्यांच्यात गोडवा येत नाही, हेच खरं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या पाहुण्यांच्यासाठी. बोलूयात परीक्षकांच्याकडे. स्वप्नील सर, काही माणसंच अशी असतात, काही गोष्टीच अशा असतात ज्यांच्याबद्दल बोलण्यासाठी त्याच ताकदीचा माणूस पाहिजे. मला असं वाटतं की आज अतुलनी आणि जयंत काकांनी हा ऍक्ट सादर करून या मंचाची शोभा वाढवली. फुबाईफूचं हे पर्व जर पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट असेल तर हा ऍक्ट त्या ताटातल्या वरण भातावर घातलेलं तूप आहे. या ऍक्टमुळे अनेक मराठी मुलांना आणि मुलींना जे अदरवाईज मराठी वाचन करत नाहीत किंवा मराठी पुस्तकं वाचत नाहीत त्यांना पुलंसारखा एक गोड माणूस पुन्हा अनुभवता येईल. त्याचं क्रेडिट तुम्हाला दोघांना. अँड गॉड ब्लेस बोथ ऑफ यू फॉर दॅट. अश्विनी मॅम, मी काही बोलणार नाहीये कारण आय डोंट थिंक, म्हणजे माझी थोडी लायकी नाहीये ह्या ऍक्ट बद्दल, ह्या लिखाणाबद्दल आणि ह्याच्यावरती कमेंट द्यायची. त्याच्यामुळे माझ्या डोळ्यात खूप पाणी होतं आणि मी अशी उसासे घेत होते जस्ट टू गेट नॉर्मल. आणि माझ्या मते नॉर्मल आपण होऊया विथ अ ह्यूज ब्लास्ट. आमची ही सगळी मंडळी आता महाअंतिम फेरीकडे निघालेली आहे, तर तुम्ही त्यांना काय शुभेच्छा द्याल? गेले कित्येक आठवडे खरं तर ही सगळी रथी महारथी महाराष्ट्राला हसवण्याचं काम करत आहेत. मनोरंजन हे फार फार कठीण आहे. लोकांना हसवणं हे फार कठीण आहे आणि तुम्ही प्रत्येक आठवड्याला ते काम करताय. सो हॅट्स ऑफ टू यू. पाची जोड्या खरं तर विनर आहेत, पण त्यापैकी आता शेवटी अंतिम बाजी कोण मारताय बघूया. तेव्हा सगळ्यांना ऑल द बेस्ट अँड आय एम शुअर युल रॉक. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या या दोनही पाहुण्यांच्यासाठी. थँक्यू सो मच. आपण पुन्हा या.